सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिका थेट YouTube वर आजच मोफत सबस्क्राइब करा मराठी वारसा। किती लागवड आहे? आपली 1.25 एकर लागवड आहे। किती खर्च येतो? खर्च 1.5 लाखाच्या आसपास गेलेला आहे आतापर्यंत। यंदाचा सीझन कसा आहे? यंदाचा सीझन अवघड आहे उष्णतेमुळे आणि दुसरी गोष्ट मार्केटला होणारी आवक त्यामुळे बाहेरचे माल आपल्या मार्केटला तुफान चालू आहे। आपल्या लोकल मालांना कडक उन्हाचा काय फटका बसतो? भरपूर बसतो, भरपूर म्हणजे चांगल्या प्रमाणात बसतो। आज कोणतीही व्हरायटी घ्या, 6 घ्या, 62-42 घ्या, 18 घ्या, आर्यमानसुद्धा घ्या, म्हणाव्याशी प्लॉट जमले नाही, प्लॉटला खर्च भरपूर झालेला आहे आणि तो त्या पट्टीत वसूल होईल याची शक्यता फारच कमी आहे। आणि माल जास्त म्हणजे आता हा माल जर पाहिला आपण, हा लाल झाल्यानंतर लूज पडतो, लूज झाल्यानंतर जास्त दूरवरच्या बाजारपेठेत जाऊ शकत नाही, त्याचा फटका शेतकऱ्याला फार बसतो। आता नारायणगावच्या मार्केटचा कारभार पाहता दूरवरचे शेतकरी इथे टोमॅटो विक्री करायला येतात, अगदी बीडपासून संभाजीनगरपासून। जुन्नरच्या शेतकऱ्यांना असं वाटतं की बाहेरचा माल इथे विक्रीला आला नाही पाहिजे। नाही, आमचं म्हणणं काय माहिती वाणी साहेब, विक्रीला आला पाहिजे त्याबद्दल नाही, पण एक साधं सिंपल तुम्हाला उदाहरण देतो। सोलापूरचा माल आहे बरोबर ना, त्यांना सोलापूरचं लोकल मार्केट आहे, गुलटेकडी मार्केट आहे, मोशी मार्केट आहे, चाकण मार्केट आहे, एवढी सगळी लाईनशीर सगळी मार्केट सोडतात, माल कुठं येतो? नारायणगावला येतो। आता तुम्ही बीडचा उल्लेख केला, बीडचं मार्केट आहे, नगर मार्केट आहे, त्यांना नाशिक पण जवळ आहे, तो माल बाजार कमी असेल ना? बाजार कमी नाही, बाजार सगळीकडे स्टेबल आहे, बाजार इथल्या मार्केट एवढं लांब काय येतात? एवढं लांब वाहतुकीचा खर्च उलट जास्त आहे। उलट वाहतुकीचा खर्च जास्त आहे। अशा शेतकऱ्यांना काय आव्हान कराल? अशा शेतकऱ्यांना आव्हान करेल का एकच करेल का तुम्हाला जिथं योग्य दर मिळतील आणि व्यापारी पण चांगले पाहिजे, जसे आमचं नारायणगाव, आमच्या इथल्या लोकल म्हणजे आमच्या तालुक्यातल्या राजकारण्यांनी आमच्या तालुक्यासाठी तर मी म्हणन चांगल्या सोयीसुविधा करून दिल्या आहे। सगळी मार्केट आहे आमच्याकडे, कांद्याचं मार्केट आहे, तरकारी मार्केट आहे, टोमॅटो मार्केट आहे, फार सोयाबीनचं सुद्धा चालू केलं आहे संजय काळे साहेबांनी, त्याबद्दल धन्यवाद। असं तुमच्या तिथल्या लोकप्रतिनिधींच्या मागे लागून तुम्ही तिथं तुमची सोय करून घ्या। तुम्ही सगळेजण येताय कुठं नारायणगावला, स्वतःचे नुकसान आणि नुकसान इतरांचे होत आहे ना, आमचंही नुकसान होतंय, आम्ही हे स्पष्ट बोलतो। जरी खुली मार्केट जरी असली तरी एवढ्या दूरवर येऊन तुम्हालाही परवडत नाही, वाहतुकीचा खर्च, तोडणीचा खर्च आणि बाजारभाव कमी, त्यांचंही नुकसान आहे, आपलंही नुकसान। तर काय पाऊस पडत नाही, वरून राजाला काय प्रार्थना करायला? आता प्रार्थना काय, पाऊस सगळीकडेच नाही, देशात नाही ना, आपल्याकडे कुठून येणार आहे? आता गंमत आज झाली, इथं शेतकऱ्यांचे जेवढे पैसे तुटतात तेवढे व्यापाऱ्यांचे पण तुटत आहेत, कारण समोर माल जात नाही, माल टिकत नाही आणि शेतकऱ्यांचा माल झाडाला जास्त दिवस राहत नाही। आता काही वेळेला शेतकरी असं म्हणतात की व्यापारी माल ठरव घेताना एक भाव सांगतात, खाली करायला गेले वेगळा बाजारभाव घेतात। नाही ना, त्यात शेतकऱ्यांची चूक आहे माणसं। तुम्ही क्वालिटी निवड जर व्यवस्थित केली, आता आज आम्हीच आमचा माल खाली करून आलेले, त्यांनी न पाहता सगळा माल खाली केला, एकसारखा माल आणला पाहिजे। एकसारखा माल तुम्ही निवड क्वालिटीचा 3 ग्रेडिंग करा, व्यापाऱ्याला पण परवडलं पाहिजे ना साहेब, उगाच काही बेसळ करून मजा नाही आहे। आता बीडचाच एक शेतकरी मागाशी माल घेऊन आला होता, 571 रुपयाने माल दिला त्याचा, 2 कॅरेट खाली झाला, व्यापारी 3रं कॅरेट खाली करून घेईना, म्हणजे निवड चांगली नव्हती त्यांची। तुम्ही निवड पण चांगली करा, निवड चांगली करून आणा, बाजारभाव सुद्धा भांडून घ्या। चला, धन्यवाद साहेब। मुलींना त्यांच्या पालकांना सुद्धा सांगावं लागेल, शाळा बंद होती। शाळा भरणार नाही का आज? नाही सावित्री, आपण जवळपास लढाई जिंकलो होतो, पण मोजक्या लोकांनी थोडक्यात घात केला। मला कळतंय की वाट विस्तवाची आहे। मी तर असं ऐकलंय की काही मातब्बर आपल्या मुलींना शाळेत दाखल करणार आहेत। आता काहीही करून हे थांबले पाहिजे। एक दरोडेखोर आधीच भेटून गेलाय, पुढे आणखी भेटतील, आपण डगमगायचं नाही। पुन्हा मंत्रांना धार देणार, प्रखर करणार मी। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच
विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.